सकारात्मक ऊर्जा मिळवून देणारं हे सुप्रसिद्ध पुस्तक जादूचा मेंदू. लेखिका डॉक्टर श्रुती पानसे. प्रकाशक कोलंबस पब्लिशिंग अँड सर्व्हिसेस. वाचक स्वर श्रीमती नंदिनी भुवड. ध्वनिमुद्रण आणि प्रसारण साहित्य उत्सव. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कोलंबस पब्लिशिंग अँड सर्व्हिसेसच्या वतीनं उत्सव पॉझिटिव्हिटीचा याच्या अंतर्गत ज्या पुस्तकांची निर्मिती झाली त्यातील हिरव्या गप्पा हे प्रीता नागनाथ लिखित पुस्तकातील 2 कथा याआधी मी आपणासमोर सादर केल्या. याच योजनेतील जादूचा मेंदू लेखिका डॉक्टर श्रुती पानसे या पुस्तकातील 2 कथा आज मी आपणासमोर सादर करणार आहे. जादूचा मेंदू हे पुस्तक लिहिण्यामागची आपली भूमिका मांडताना डॉक्टर श्रुती पानसे म्हणतात, भावभावनांचा खेळ हा कायम आपल्या मनात, आपल्या मेंदूत चाललेला असतो. कधी आपल्याला खूप उत्साही आशादायी वाटत असतं, कधी आपण आपल्याही नकळत खचतो, समोरची वाट दिसेनाशी होते. अशा वेळी मेंदूला काही सुचत नाही. आपण स्वतःला एखाद्या नकारात्मक परिस्थितीतून बाहेर काढू शकतो का? नक्कीच काढू शकतो. खरं तर आपणच काढू शकतो. जेव्हा आपण नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे चाललेले असतो तेव्हा मेंदू नक्की कसं काम करत असतो आणि या सर्वातून आपण काय शिकायचं, या 2 पायऱ्या प्रत्येक गोष्टीत वाचायला मिळतील. मनोगतातून आलेली डॉक्टर श्रुती पानसे यांची संकल्पना आपल्याला पुस्तक वाचण्याआधीच एक नवा दृष्टिकोन देऊन जाते. मित्रमैत्रिणींनो, एखाद्या पुस्तकाच्या लेखनामागील लेखकाची भूमिका समजून घेणं जितकं गरजेचं असतं तितकंच गरजेचं असतं प्रकाशकाची भूमिका समजून घेणं. कोलंबस पब्लिशिंग अँड सर्व्हिसेसच्या धनश्री बेडेकर या पुस्तक निर्मितीमागची भूमिका मांडताना म्हणतात, त्यातील कुठलीही गोष्ट वाचून नकारात्मकता पळून जाईल असे एखादे पुस्तक करता येईल का? आपल्या शरीरातील कर्ता करविता असलेला हा मेंदू जादूचा आहे हेच हे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येईल. आणि यासाठी महत्त्वाचे आभार मानायला हवेत ते करोनाचे. त्याने आपल्याला एक वेगळं आयुष्य जगायची संधी दिली आणि आपल्याच डोक्यातील हा जादूचा मेंदू त्याने प्रकाशात आणला. लेखिका आणि प्रकाशक यांची भूमिका समजून घेतल्यानंतर या पुस्तकाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पुस्तक वाचण्यापूर्वी अशा काही खास नोंदी या पुस्तकात दिल्या आहेत आणि त्या ह्या कथा सादर करण्यापूर्वी वाचकांपर्यंत पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक पुस्तक वाचण्याची आपली एक खास पद्धत असते. कोणाला अनुक्रमणिका ही महत्त्वाची वाटते. काही जण थोडे पुस्तक वाचून झाल्यावर शेवट आधीच वाचतात. काही जण ते पान समोर येईल तिथून वाचतात. मला वाटतं हे पुस्तक वाचण्याचा निश्चित क्रम काहीच नाही. कोणतीही गोष्ट आधी वाचावी, मात्र त्यानंतर लगेच मेंदूच्या भाषेत हे वाचावं. पुस्तक वाचताना हाताशी एखादी वही असेल तर जास्त चांगलं. त्यातील जी वाक्य महत्त्वाची वाटतील ती आपल्या वहीत उतरवून घ्यावीत. वाचताना स्वतःच्या मनाशी जे प्रश्न पडतील ते प्रश्न लिहावेत. नंतर सावकाशीने त्यांची उत्तरं शोधावीत आणि लिहावीत. पुस्तकामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या गोष्टी लिहिल्या आहेत. आपण यातल्या कोणत्या व्यक्तिरेखेकडून काय प्रेरणा घ्यायची हे स्वतःच ठरवायचं. हा आपला भावनिक प्रवास आहे असं समजूया. आपल्याला भावनिक बुद्धिमत्तेकडे नेणारी आणि स्वतःमध्ये खोल डोकवायला लावणारी ही प्रक्रिया आहे. नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे नेणारी प्रक्रिया आहे. एक शेवटचं, पुस्तकात निरनिराळ्या व्यक्तिरेखा आहेत. त्यापैकी प्रत्येकाच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं असा प्रश्न स्वतःला नक्की विचारून बघा. हे संपूर्ण पुस्तकच खूप छान मार्गदर्शन करते. पण आज आपण त्यातील 2 कथा ऐकणार आहोत. म्हणूनच कणखर आणि चार्ली या कथा वाचण्यापूर्वी
पुस्तक लिहिण्यामागचा दृष्टिकोन, पुस्तक निर्मितीमागचा दृष्टिकोन आणि पुस्तक वाचावं कसं, हे टप्पेसुद्धा मला आपणासमोर मांडणं अतिशय महत्त्वाचं वाटलं. चला तर मित्रमैत्रिणींनो, ऐकूया याच पुस्तकातील 2 कथा, कणखर आणि चार्ली. पुस्तकातील कथा क्रमांक 2, कणखर. डॉक्टर मॅडमच्या केबिनमधून अरुंधती बाहेर आली. मनात आनंद तर होताच, पण आश्चर्य जास्त होतं. गोंधळही होता. कोणाशी काही न बोलता ती आपल्या जागेवर येऊन बसली, पण समोरच्या स्क्रीनकडे तिचं लक्ष लागेना. अशी 2च मिनटं गेली असतील नसतील तितक्यात केबिनमधून डॉक्टर बाहेर आल्या. अरुंधतीच्या टेबलकडे येत सर्वांना उद्देशून म्हणाल्या, जरा 10 मिनटं काम थांबवा आणि माझ्याकडे लक्ष द्या. प्लीज सर्वांनी जरा इकडे या. तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे. अभिनंदन डॉक्टर अरुंधती. तिच्या हातात फुलं देत त्या म्हणाल्या. थँक्यू व्हेरी मच मॅडम. आपल्या रिसर्च सेंटरतर्फे अरुंधतीला इंटरनॅशनल रिसर्च प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. यासाठी आपल्या सेंटरकडून वेगवेगळ्या सेक्शनमधील 5 नावं पाठवली होती. त्यातून अरुंधतीची निवड झाली आहे. आपल्या सेंटरतर्फे फक्त नावं पाठवायची होती, पण ती व्यक्ती योग्य काम करू शकेल का नाही हे रिसर्च प्रोजेक्टची टीम येऊन निरीक्षण करणार होती. हे आजवर कुणालाच सांगितलं गेलं नव्हतं, कारण तसं बंधनच होतं आमच्यावर. त्यांच्या टीमचे लोक कोणाच्याही नकळत त्या 5 जणांच्या संपर्कात होते. सर्वच जण अरुंधतीचं अभिनंदन करायला उठले. तिचे डोळे पाणावले होते. तुझे अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील अरुंधती, मॅडम म्हणाल्या. हातातल्या निशिगंधाचा सुंदर सुगंध येत होता. तिचं मन एकदमच ताजतवानं झालं. तिनं बोलायला सुरुवात केली. 2 वर्षापूर्वीच मी या सेंटरमध्ये आले. इथे केमिस्ट्रीतलं प्युअर रिसर्चशी संबंधित काम चालतं आणि ते मला कधी ना कधी करायला मिळावं अशी माझी इच्छा होती. गेली 10 वर्ष मी प्राध्यापक म्हणून काम करत होते. तेही काम मला आवडायचं. मला स्वतःला मूलभूत संशोधनात रस होताच. शिवाय माझ्या आईलाही वाटायचं की मी हे काम करावं. मुख्य म्हणजे डॉक्टर मॅडम खूप सिनियर आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप होतं. हे सगळं अरुंधती बोलत होती खरी, पण तिच्या मनातलं वादळ काही वेगळंच होतं. तिला आठवत होता या सेंटरमधला पहिला दिवस. नवा प्रोजेक्ट, नवी टीममध्ये काही अनुभवी लोक आणि काही अगदी नवखे. प्रोफेसर सरांनी दिलेला त्रास अरुंधती कधीच विसरू शकणार नव्हती. ते सिनियर रिसर्चर होते. त्यांना सगळे प्रोफेसरच म्हणायचे. त्यांच्या विचित्र स्वभावामुळे त्यांना शेवटच्या टप्प्यात टीममधून काढून टाकलं होतं. कामाचा पहिला टप्पा डेटा कलेक्शनचा होता. सगळी टीम आपापल्या परीनं पूर्वी या विषयात झालेल्या कामाचा धांडोळा घेत होती. जी संशोधन संयुक्तिक वाटत होती, त्या संशोधनाच्या फाईल्स सरांकडे पाठवल्या जात होत्या. एका मीटिंगमध्ये त्यांनी प्रत्येक फाईलचा आढावा घेताना असंख्य चुका काढल्या. प्रत्येकाच्याच चुका काढल्या. प्रत्येकालाच त्यातून शिकायला मिळत होतं. त्यामुळे कोणी मनावर घेतलं नाही. पुन्हा नव्याने जोमाने काम सुरू केलं. पण प्रत्येक मीटिंगमध्ये तेच व्हायला लागलं. साधारण महिनाभर असाच गेला. एक दिवस प्रोफेसरांनी लिखित स्वरूपात अहवाल दिला. त्यात दुसरं तिसरं काही नव्हतं. पहिल्या दिवसापासून सगळे जो डेटा देत होतो त्याचेच संदर्भ घेतले होते. या संदर्भात एकदा सत्येन म्हणाला, तुला कळतंय ना अरुंधती, तुझ्याच फाईलमधल्या रिसर्चचा संदर्भ देत होते ते. अरे सत्येन, जरा हळू बोल, असं म्हणत तिने त्याला दटावलं खरं, पण त्याचं म्हणणं खरंच होतं. पण आपण काय करू शकतो? ते का करतायत असं वागायची त्यांना गरजच काय? याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. आत्तापर्यंत सगळे निराश होत होते, पण आता मात्र सावध झाले. सबंध टीममध्ये सरांच्या एकूण हेतूविषयीच शंका घेतली जाऊ लागली. एवढ्या मोठ्या पोस्टवरचे गोल्ड मेडलिस्ट
सिनियर प्रोफेसर असं कसं वागतात? आपलंच काही चुकलं असेल का असंही सगळे बोलायला लागले. पण नाही, पुन्हा पुन्हा तेच घडायला लागलं. शेवटी व्हायला नको ते झालं. त्या दिवशी, मिस्टर सत्येन, आपली टीम होपलेस आहे असं नाही वाटत तुम्हाला? आपली टीम होपलेस आहेच याचं कारण तुम्ही या टीममध्ये आहात सर. आपण आता नव्याने नक्की काय चुका केल्या हे सत्येनला कळेना. आता तर मीटिंगमध्ये बोलताना त्याचं बोलणंही घसरायला लागलं होतं. ते वैयक्तिक बोलू लागले. बोलताना त्यांचे शब्द घसरू लागले. ते सहकाऱ्यांचा अपमान करू लागले. एक दिवस तर त्यांनी हातातली फाईल सरळ भिरकावून दिली आणि म्हणाले, मिस्टर इनामदार, तुम्ही सबमिट केलेल्या फाईलचं फक्त हेच होऊ शकतं, दुसरं काही नाही. टीमच्या दिवसातून 2 मीटिंग्ज व्हायच्या, एक सकाळी एक संध्याकाळी निघताना. या मीटिंगमुळे सगळ्यांना आता खूपच ताण येऊ लागला. रोजचा ताण. नेहा सगळ्यात ज्युनियर होती. 2 वर्षापूर्वी याच विषयात तिने PhD मिळवली होती. तिला कामाचा उत्साह खूप, पण तोच उत्साह आता जायच्या बेतात आला होता. एके दिवशी लॅबमधून बाहेर आली ती रडतच. टेबलवर डोकं धरून बसली. अरुंधती, मेल बघ. अरुंधतीने मेल उघडली आणि ती अवाक झाली. नेहाला हे काम सोडायचं होतं. अगं, असं करणं चुकीचं ठरेल. अगं, आपल्याला हे प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करायचं आहे. अरुंधतीने नेहाला सावरायचा खूप प्रयत्न केला. अगं, पण हा रोजचा त्रास, रोजचं टोचून बोलणं आता सहन होत नाही गं. म्हणून मी सोडते आहे, नेहा ठामपणे म्हणाली. खरंय, आपल्याला रोज कोणीतरी बोलणार आहे याची सतत टांगती तलवार डोक्यावर असणं हे मनस्थितीवर वाईट परिणाम करणारं असतं. यामुळे कामात चुका होतात, मन निराश होतं. हा सगळा पट अरुंधतीच्या नजरेसमोरून सरकला, पण ती चांगल्या घटना सहकाऱ्यांना सांगत राहिली. निदान त्या दिवशी तिला वाईट उगाळायचं नव्हतं. पण आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत होईल, त्यांना दिशा मिळेल असं काहीतरी तिला सांगायचं होतं. या सगळ्या अवघड प्रवासात अरुंधतीच्या नजरेसमोर एक कविता होती. या कवितेनं तिचं मनोधैर्य खचू दिलं नव्हतं. अरुंधती सहकाऱ्यांना म्हणाली, मी तुम्हाला एक कविता वाचून दाखवणार आहे. ही कविता आहे जॉनी रे रायडर ज्युनियर यांची. या कवितेचं शीर्षक आहे ओक वृक्ष. खूप जोराचा वारा वाहत होता त्या रात्री आणि दिवसाही झाडावर एक सुद्धा पान राहिलं नव्हतं. छोट्या फांद्या, त्यांचंही काहीच अस्तित्व राहिलं नाही. भयाण वाऱ्याला तोंड देऊन वृक्ष थकून गेला. भयकंपितही झाला होता, तरीही जमिनीवर पाय रोवून उभा होता. आसपास सगळी उन्मळलेली विखुरलेली झाडं, अखेर वृक्षाला झुंजवणं थांबवून तो रौद्र वारा थांबला क्षणभर. विचारलं, अरे ओक वृक्षा, इतकं होऊनही पाय रोवून उभा आहेस तू, हे कसं? वृक्ष म्हणाला, माझी प्रत्येक फांदी तू तोडू शकतोसच रे, माहितीये मला. वृक्ष म्हणाला, माझी प्रत्येक फांदी तू तोडू शकतोसच रे, माहितीये मला. माझं प्रत्येक पान तू विलग करू शकतोस. माझं खोड हादरवशील आणि फरफटतही नेशील मला. पण अरे, माझी मुळं रुतलेली आहेत या जमिनीमध्ये. माझ्या जन्मापासूनच ती आधार देत आहेत मला. नीट समजलं असेलच तुला की काहीही झालं तरी तू स्पर्शही करू शकत नाहीस या माझ्या मुळांना. आतपर्यंत पोहोचू शकत नाहीस तू. खरोखर मलाही आजवर माहीत नव्हतं हे सत्य. किती सहन करू शकतो मी, पण आता अगदी नीट समजलं आहे मला ते. यासाठी तुझेच आभार मानायला हवेत. मला वाटतं होतं त्याहीपेक्षा जास्त कणखर आहे मी. शेवटी अरुंधती म्हणाली, या वादळी वाऱ्यासारखेच एकेकाचे स्वभाव असतात. लोक आपल्याला त्रास देतात. हा त्रास सहन करून पाय रोवून उभं राहायला आपली मुळंच शिकवतात आपल्याला. हे ऐकून निशब्द सहकारी बघतच राहिले तिच्याकडे.
किती सुंदर गोष्ट आहे ना मित्रमैत्रिणींनो. आणि या गोष्टीनंतर मेंदूतल्या बदलांविषयी सांगताना डॉक्टर श्रुती पानसे म्हणतात, मेंदूच्या भाषेत माणसाचं कर्तृत्व हा एक भाग असतो आणि त्याचा स्वभाव हा दुसरा भाग असतो. यामुळे घर असो, कोणत्याही ऑफिसेस, संस्था, संघटनांच्या पातळीवरचं काम असो, आदानप्रदान करावं लागतं ते माणसांच्या स्वभावाशी. आणि हे स्वभाव मग कसेही असू शकतात. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला टोचून बोलते तेव्हा मेंदूत कॉर्टिसॉल सारखी ताणकारक रसायनं तयार होतात. त्यांचा प्रभाव कमी करणं त्यावेळी सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. आपल्याला आदर्श वाटणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आठवण, मनोधैर्य उंचवणारी, आपल्या मनाच्या जवळ असणारी एखादी कविता, एखादं भिडलेलं प्रेरणादायी वाक्य, अशा काही गोष्टींमुळे हा प्रभाव कमी होऊन सकारात्मक रसायन निर्माण होऊ शकतात. आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीला बदलणं शक्य नसतं, त्याचा स्वभाव बदलणंही शक्य नसतं, पण आपल्या मेंदूतील रसायनं बदलणं शक्य असतं. आपल्याला ज्या व्यक्तीचा त्रास होतो अशी व्यक्ती आपल्या घरातली असू शकते. घरात असो किंवा उच्च पदावरची एखादी ज्ञानी व्यक्ती असो, तो त्रास आपण करून घेणार आहोत की नाही हे फक्त आपल्या स्वतःवरच अवलंबून असतं. यापुढे मी सहन करू शकत नाही असे आपण अनेकदा म्हणतो. त्याच्यापुढे कितीतरी वेळ आपण सहन करू शकतो, पाय रोवून उभे राहू शकतो, कारण आपण कणखर असतो. मनात आणि मेंदूत मणामणांची शक्ती ठासून भरलेली असते. ही शक्ती फक्त जागवायची गरज आहे. या सगळ्याचं मूळ आहे ते स्वसंवादात. इतर कोणाशीही आपण जो संवाद करतो त्याहीपेक्षा आपण स्वतःशी काय बोलतो, कसं बोलतो, कधी कधी बोलतो, किती वेळ बोलतो, किती वेळ तेच ते बोलतो, यावर जवळपास सगळ्याच गोष्टी अवलंबून असतात. घडलेल्या प्रसंगाला आपण कसे सामोरे जातो हे केवळ या स्वसंवादावर ठरतं. आपल्या आयुष्यातील अनेक प्रकारच्या समस्या असू शकतात. कधीकधी एकदम मोठा वाईट प्रसंग घडतो. समजा कोणाचा मृत्यू, आपण ज्यावर अवलंबून राहतो अशी एखादी व्यक्ती आयुष्यातून दूर निघून जाणं, देश, काल, परिस्थिती, नैसर्गिक आघात यामुळे आलेल्या अक्षरशः आयुष्यातून उठवणाऱ्या गोष्टी घडू शकतात. पण पुढे सरकणारा काळ हे अनेक समस्यांवर औषध असतं. त्यामुळे यथावकाश माणसं अशा अपघातातून बाहेर पडतात. मागची गोष्ट खूप मागे निघून जाते. काही समस्या अशा एकदाच कोसळून संपत नाहीत. रोज रोज त्यांना तोंड द्यावं लागतं. सुटकाच नसते त्यातून. त्यात शारीरिक कष्ट, अप्रिय व्यक्ती, त्यांचं अप्रिय बोलणं, कुणीतरी डोक्याशी रोज केलेली कटकट, सतत शब्दात किंवा वागण्यात पकडणं, टोचून बोलणं, चुका शोधणं, अशा गोष्टी वरवर बघताना एखाद्या आघातासारख्या नसतात, पण त्या गोष्टींमुळे आपलं मन आनंदी होत नाही. त्या गोष्टी सतत आपल्याला खचवत राहतात. अशी माणसं जवळची असू शकतात, ऑफिसमधले सहकारी असू शकतात. या माणसांच्या बोलण्याकडे कसं लक्ष द्यायचं, त्या संदर्भात आपल्या स्वतःशी कसं बोलायचं हे फार महत्त्वाचं असतं. या स्वसंवादावर आपण आपला दृष्टिकोन ठरवत असतो. हा दृष्टिकोन आपला आपणच ठरवायचा असतो. प्रोफेसर ही व्यक्ती कुठेही असू शकते आणि खरं सांगायचं तर अरुंधतीसुद्धा कुठेही असू शकते. अगदी आपल्यातही या दोन्ही व्यक्ती असू शकतात. आपली मुळंही आपल्याला वाटतं त्यापेक्षा मजबूत असतात. पण याची जाणीव आपल्याला होणार कशी? त्याचा कस वादळ वाऱ्यातच लागणार ना. किती सोप्या शब्दात श्रुतीताईंनी कथेच्या मार्फत रोज भेडसावणाऱ्या एका प्रश्नाकडे आपलं लक्ष वळवलं आहे आणि स्वसंवाद याचं महत्त्व पटवून दिलं आहे. याच पुस्तकातील पुढची कथा आहे चार्ली. जरा इकडे बघा, 2 मिनटं काम थांबवा तुमचं. कोणाच्या हातात मेकअपचं सामान होतं, कोणी मेकअप करायला बसलं होतं, कुणाच्या हातात खोटे केस होते तर कुणाच्या हातात खोट्या मिशा. एक जण तर तऱ्हेतऱ्हेच्या कपड्यांच्या ढिगामध्ये बसला होता, तर एकाकडे हॅट्स,
शूज, चष्मे असं काय काय होतं. सगळ्यांनी आपापलं काम थांबवलं आणि सगळे चार्लीकडे बघायला लागले. तोच तर हिरो म्हणून निवडला होता ना या सिनेमात. त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यकच होतं. जवळपास 30-40 शर्ट्स, तितक्याच पॅन्ट्स, हॅट्स घालून बघितले होते त्याने. पण एकदम आवडेल असं काहीच घडलं नव्हतं. पण त्याचा हा लूक बघून सगळ्यांना आधी हसू फुटलं. अंगापेक्षा बोंगा मोठा म्हणावा अशी एक सैल ढगळ पॅन्ट त्यानं घातली होती. त्या मानाने कोट खूपच घट्ट होता, अगदी अंगावर शिवल्यासारखा वाटावा असा. डोक्याला फिट्ट बसेल अशी एक साधारणशी हॅट आणि या सगळ्याला विसंगत असे पायापेक्षा मोठे शूज. अशा विचित्र अवतारात चार्ली होता. अरे कसला दिसतोयस तू, परफेक्ट कॉमेडी ॲक्टर. एकूणातच सगळ्यांनाच हा अवतार आवडला होता. आता मिशांची ट्रायल सुरू होती. मिशी नको इथपासून ते भरघोस मिशा इथपर्यंत सर्व प्रकार करून झाले आणि अतिशय छोटीशी मिशी या पेहरावाला एकदम साजेशी दिसली. या लूकवर सगळेच बेहद्द खुश झाले. चार्लीला पहिला सिनेमा मिळाला होता. तो खूप खुश होता. काहीतरी वेगळं करायला मिळणार आणि त्याचे पैसेही चांगले मिळणार. उत्साहाच्या भरात होता अगदी. त्याला पाहून सगळ्यांना हसू येईल असा पेहराव होता त्याचा. त्याला पाहून सगळ्यांना छान वाटलं पाहिजे. त्याला फक्त पाहूनच मजेशीर वाटलं पाहिजे. मूकपटाचा अभिनेता हा असाच असायला हवा. चार्ली क्षणभर टेकला, खुर्चीत बसला. सगळेजण आपापल्या कामात होते. एक संघर्ष संपण्याच्या बेतात होता. जन्मापासून सुरू झालेला संघर्ष. चार्लीचा जन्म लंडनमधल्या अतिशय गरीब वस्तीतला. त्याचे आईवडील वस्तीतल्या हॉलमध्ये करमणुकीचे खेळ करायचे. वेगवेगळ्या पद्धतीचे नाच करायचे, गायचे. त्याचे आई बाबा दोघेही कलाकार होते. पण बाबा व्यसनी होते. त्यामुळे चार्लीच्या लहानपणीच ते मरण पावले. आपली बायको आणि आपल्या लहानग्याला गरिबीच्या खाईत ढकलून. चार्लीच्या आईने हाच कलाकाराचा व्यवसाय पुढे चालू ठेवला. चार्ली कायमच तिच्याबरोबर असायचा, अगदी कार्यक्रमांच्या वेळीही. एक दिवस अशाच एका कार्यक्रमाच्या दरम्यान लहानशा चार्लीच्या आयुष्याला वेगळं वळण देणारी घटना घडली. त्या दिवशी त्याच्या आईची तब्येत काहीशी बरी नव्हती. तरीही ती कार्यक्रम नाकारू शकत नव्हती. ती तशीच रेटून गायला उभी राहिली. गाणं सुरू झालं आणि काही क्षणातच तिला अचानक खूप खोकला आला. गाता येईना. जमलेले लोक गोंधळ सुरू करतील ही भीती सगळ्यांनाच वाटली. क्षणभर वाट बघून म्हणून तिथल्या मॅनेजरनं केवळ 5 वर्षाच्या चार्लीला अक्षरशः ढकललं आणि म्हटलं, ए आता याच्या पुढचं गा तू. तुला येतं हे गाणं, सुरू कर पटकन. चार्ली केवढा लहान, पण त्याला हे गाणं अगदी छान येत होतं. तो एकदम हेच गाणं गुणगुणत असायचा. तरीही अचानक स्टेजवर जावं लागल्यामुळे, आसपासच्या वाद्यांशी जुळवून कसं गायचं हे माहीत नसल्यामुळे आणि इतक्या लोकांसमोर अशी वेळ पहिल्यांदाच आल्याने तो भेदरला. पण थोडाच वेळ, अगदी काही सेकंदातच त्याने खूप छान सूर पकडला. आता जमलेले लोक आश्चर्याने अवाक झाले. हे ते काय बघत होते? आईची बाजू सावरायला फक्त 5 वर्षाचा मुलगा पुढे झालाय. त्याच्या नाजूक निरागस गोड आवाजात गातोय. तितकंच सुरेल. लोक मंत्रमुग्ध होऊन बघत राहिले. गाणं संपलं तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. लोकांना छोट्या चार्लीला भेटायचं होतं आणि आईच्या कौतुकाला तर पारावार राहिला नव्हता. हे सगळं चार्लीला आठवत होतं. हा प्रसंग फार कोणाला माहीत नव्हता. चार्लीच्या जवळच्या लोकांना आणि त्याच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना माहीत होता. चार्ली तेव्हा लहान होता, तरीही त्याला तो टाळ्यांचा कडकडाट आठवत होता. कारणही तसं, ते गाणं त्याच्या ओठावरच असायचं. पण आईला बरं वाटत नाहीये हे लक्षात आल्यावर तो भांबावून गेला होता. विंगेतूनच तिच्याकडे पाहत होता आणि इतक्यात काही कळायच्या आत कोणीतरी त्याला स्टेजवर ढकलून गाणं पूर्ण करायला सांगितलं.
तो जामच भेदरला. आईकडे बघू की काय करू असं झालं त्याला. आईने तशाही अवस्थेत त्याला स्मितहास्य देऊन गायची खूण केली आणि त्याने त्याच्याही नकळत गाणं सुरू केलं. चार्लीच्या मनावर हे सगळं कोरलं गेलं. अशा तऱ्हेने आईबाबांच्या कलेचा वारसा चार्लीनं अगदी सहजपणे आपल्या छोट्या खांद्यावर घेतला. त्या दिवशी या छोट्याला जणू काही आयुष्याचाच सूर पकडावा लागला. गरिबी सुटली नाही, पण या कलाकाराला अथक संघर्षातून हिरोचं काम मिळालं. असा हिरो ज्याला पाहून सगळे आजही मनापासून हसतात, ज्याचा अभिनय बघून सगळ्यांची करमणूक होते, असा हिरो कंपनीला हाच हिरो म्हणून हवा होता. कारण त्या काळात पात्रांना आवाज नसायचे. देहबोली आणि डोळ्यांचा अभिनय हीच अभिनेत्याची शक्तिस्थानं असायची. कलाकार म्हणून चार्लीचा जन्म असा झाला. आता मेंदूच्या भाषेत. आपल्याकडे एक म्हण आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. लहानपणीच काही मुलामुलींमधील विशिष्ट क्षेत्रातली चमक दिसून येते. असं अनेकांच्या बाबतीत घडतं आणि विविध क्षेत्रांच्या संदर्भात घडतं. चित्रकार, शास्त्रज्ञ, खेळाडू, लेखक असे कोणाच्याही संदर्भात हे घडू शकतं. सीगल पक्षी कसे उडतात, मलाही त्यांच्यासारखं एक दिवस उडता येईल का, असा विचार करणारे डॉक्टर अब्दुल कलाम, गणितज्ञ शकुंतला देवी, 6व्या वर्षीपासून टेबल टेनिस खेळणारी स्टेफी ग्राफ असे कित्येक जण सांगता येतील, ज्यांचा कल खूप लहानपणी स्पष्टपणे दिसून आला होता. हे नक्की काय असतं? डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने न्यूरोलॉजिकल लॅबमध्ये केलेल्या एका प्रयोगाच्या आधारे एक सिद्धांत मांडला आहे. माणसाच्या बुद्धीकडे बघण्याची संपूर्ण नवी दृष्टी देणारा एक सिद्धांत अमेरिकन न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांनी जगाला दिला. हा सिद्धांत आहे द थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स. त्यांनी 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या आहेत. भाषिक वाचिक बुद्धिमत्ता, गणिती तार्किक बुद्धिमत्ता, संगीत विषयक बुद्धिमत्ता, शरीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, दृश्य अवकाशीय बुद्धिमत्ता, निसर्गविषयक बुद्धिमत्ता. या संदर्भात त्यांनी असं लिहिलं आहे की बुद्धिमत्ता ही एक प्रकारची नसते, तर प्रत्येक व्यक्तीत अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. प्रत्येक मेंदूची रचना एकसारखी असते. विविध काम करण्याचं काम विशिष्ट क्षेत्राकडे सोपवलेलं असतं. या विविध क्षेत्रांमधल्या न्यूरॉन्सच्या जुळणीच्या वेगावर आपल्या बुद्धिमत्ता ठरत असतात. अशा बुद्धिमत्ता जन्मापासून आपल्या मेंदूत असतात. सुप्तावस्थेतल्या या बुद्धिमत्ता जेव्हा प्रकट होतात तेव्हा त्यांची झलक स्वतःला आणि इतरांनाही दिसते, जाणवते. या बुद्धिमत्ता न्यूरॉन्सच्या स्वरूपात असतात. माणसांच्या मेंदूत जन्मतः न्यूरॉन्स पेशी असतात. त्या पेशी एकमेकांना जुळणं म्हणजे शिक्षण. मात्र या पेशींच्या जुळण्याचा एक वेग असतो. तो मेंदूंच्या काही क्षेत्रात जास्त असतो, काही क्षेत्रात कमी असतो. ज्या क्षेत्रात तो जास्त असतो तीच आपली आवड असते, तोच आपला कल असतो. आपल्यापैकी काही जण कलेच्या क्षेत्रात अव्वल असतात, काही जण खेळाच्या, काही जणांना रुटीन काम आवडतात, तर काहींना सारखा बदल हवा असतो. अशा पद्धतीनं आपण सर्व वेगवेगळे असतो, कारण आपल्या मेंदूची रचना एकसारखी असली तरी न्यूरॉन्सच्या जुळणीच्या वेगात बदल असतो. चार्ली चॅप्लिन यांच्यासारख्या उच्च दर्जाच्या अभिनेत्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वच श्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये प्रामुख्याने शरीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता असते. व्यक्ती अंतर्गत ही बुद्धिमत्ता असली तर तो कलाकार भूमिका मनापासून समजून घेऊन जीव ओतून काम करतो आणि एक दिवस श्रेष्ठ ठरतो. जे अभिनेते अभिनेत्री दिलेलं काम चांगलं करतात, करू शकतात, पण भूमिका जगत नाहीत, ते अभिनय करत असतात. त्यांना संधीही मिळते, पण ते एकमेवाद्वितीय ठरू शकत नाही. अभिनेत्याला अभिनेत्रीला चेहऱ्यावरच्या स्नायूंकडून नीट काम करून घ्यावं लागतं. एखादा दुःखद प्रसंग रंगवायचा असेल तर तसे भाव चेहऱ्यावर आणावे लागतात.
उत्सुक चेहरा रंगवायचा असेल तर ते भाव तसेच असावे लागतात. शरीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता ज्यांच्यात असते त्यांना हे चांगलं जमतं. याचं कारण अभिनय ही गोष्ट चेहऱ्यावरच्या स्नायूंच्या नियंत्रणाशी संबंधित असते. मेंदूकडून जसे आदेश येतात त्या पद्धतीने ती व्यक्ती अभिनय करत असते. हा धागा जितका चांगला तितका अभिनय चांगला. सगळ्यांना हे जमत नाही, कारण ही विशिष्ट बुद्धिमत्ता सर्वांच्यात नसते, काही जणांच्यातच असते. चार्ली चॅप्लिनच्या जीवन प्रवासावर एक नजर टाकली तर लक्षात येईल त्याने अभिनयाची कास कधीच सोडली नाही. अभिनय आणि त्याच्याशी संबंधित सर्वच पैलूंचा अभ्यास केला. केवळ 12.5 वर्षांचा असताना थिएट्रिकल एजन्सीमध्ये त्याला प्रवेश मिळाला. शेरलॉक होम्स या नाटकात त्याला बिली नावाच्या मुलीची भूमिका मिळाली. तेव्हा त्याचं वय अर्धवट होतं. मुलीची भूमिका करायची त्याच्या जीवावर आलेलं होतं, पण त्याने ती नुसतीच केली नाही तर फार उत्तमरित्या वठवली. उत्स्फूर्त अभिनय गुणांमुळे नाटकात वेगवेगळ्या भूमिका मिळू लागल्या. आपली भूमिका करायची आणि उरलेल्या वेळात वयानुरूप मजा करायची असं त्यानं कधीच केलं नाही. लहान वयातही तो इतरांच्या भूमिकांचा अभ्यास करायचा, इतरांचे संवाद ऐकायचा, इतरांच्या देहबोलीचं नीट निरीक्षण करायचा. कसं बोलायचं, शब्दांवर जोर कसा द्यायचा, कुठे द्यायचा, स्टेजवर कसं वावरायचं, वळून कसं बघायचं, असं बारकाईने स्वयंशिक्षण चालू होतं. या वयातही अभिनयातली समज आणि निष्ठा खरोखरच थक्क करणारी होती. 17व्या वर्षीच त्याला एका मोठ्या कंपनीत अभिनेता म्हणून घेतलं. द फुटबॉल मॅच हे नाटक मिळालं. अभिनय या विषयातलं त्याला जे जे काही अवगत होतं ते सर्वच त्यांनी या नाटकात ओतलं. हे नाटक अतिशय यशस्वी झालं. इतकं की पॅरिस, अमेरिका, कॅनडा अशा ठिकाणी त्या काळात प्रयोग झाले. साहजिकच या सर्व काळात तो नव्या नव्या गोष्टी शिकतच राहिला. केवळ स्वतःचं काम करून बाहेर पडणं हे त्यानं कधीच केलं नाही. या क्षेत्राचा अभ्यास केला. त्यामुळे प्रेक्षकांना काय आवडेल, काय आवडणार नाही याचा विचार करून तो स्वतःत आवश्यक ते बदल करून सुधारणा करायचा. त्यांच्यात प्रचंड अभ्यासू वृत्ती होती. त्यामुळे नाटकाप्रमाणेच सिनेमा तयार कसा करतात हेही शिकून घेतलं. या क्षेत्रातल्या अनुभवामुळे 60च्या वर चित्रपटांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं. याशिवाय अनेक चित्रपट असे होते ज्यात प्रमुख भूमिका, लेखन, दिग्दर्शन, संगीत अशा अनेक गोष्टी त्यांनी स्वतः केल्या. यावेळी त्यांचं वय फक्त 27 वर्ष होतं. जेव्हा माणूस त्याच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अशी मूलभूत स्वरूपाची कामगिरी करतो तेव्हा त्याच्या मेंदूतल्या न्यूरॉन्स पेशी त्याला मदत करत असतात, मग ते क्षेत्र कोणतंही असो. आपापल्या क्षेत्रात यशस्वी असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा जीवन प्रवास पाहिला तर हे तुमच्या लक्षात येईल. मित्रमैत्रिणींनो, चार्ली चॅप्लिनचा जीवनपट आपल्या सर्वांसाठी किती प्रेरणा देणारा आहे, खूप काही शिकवणारा आहे. श्रुतीताईंनी या पुस्तकात प्रत्येक कथा, त्यानंतर मेंदूच्या भाषेत आणि त्यालाच जोडून मेंदूची पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी सुंदर टिप्स दिल्या आहेत. म्हणूनच यातली प्रत्येक कथा, एकूणच हे संपूर्ण पुस्तक आपल्याला अतिशय मार्गदर्शक ठरतं. मित्रमैत्रिणींनो, कोलंबस पब्लिकेशन अँड सर्व्हिसेसकडे ही पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्याचा संपर्क क्रमांकही आपण इथे दिलेला आहे. तर ही पुस्तकं जरूर वाचा आणि आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा. आज आपण इथेच थांबतो आहोत. मनःपूर्वक धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.